येणारा काळ हा खूप भयानक आहे, पण आज ह्या कलियुगामध्ये जर तारणारे कोण असतील तर ते स्वामी आहेत आणि शाश्वत स्वामी रूपात सद्गुरू गावडे काका महाराज आम्हाला भेटलेले आहेत. मी 2 वर्ष अगोदर कॅन्सर पीडित होती, आता मी ठीक आहे. तेवढा मला अनुभव आहे इकडे आल्यावर, म्हणून मी स्वामींची धन्यवाद करते. जे मला वाटायचं की मला आता काही जगण्याचा अर्थ नाहीये, पण जिथे मी यायला लागली इथे तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की आता आपण काहीतरी करायला लागलो. पण तुम्ही कल्पना करा, गाडीचं स्टेअरिंग असं असतं ते तरी कशी गाडी करत मी पुन्हा 60 किलोमीटर गाडी पुन्हा जागर आणून दिली सही सलामत. ही स्वामींची मोठी कृपा. मला उपासनेचं फळ मिळालं. खरोखर मला म्हणजे हा माझा खरोखर आत्ता गेल्या महिन्याचा अनुभव मोठा. मी स्वामींना इतकी मानते ना, मी म्हणजे सगळ्यांनी ह्या सेवेमध्ये यावं आणि सेवेकरी व्हावं. 3 महिन्यापूर्वी माझ्या मुलाला चुकून शॉक लागला, संकट आलं आणि असं झालं. त्याच्या आधीच ते आम्हाला बाहेर काढतात. म्हणजे एवढा चांगला अनुभव आहे ना, डोळ्यामध्ये पाणी येतं सगळं. सो आता जे काही चांगलं चालू आहे ते स्वामींमुळेच चालू आहे आणि जे काही म्हणजे आता घडतंय ते सगळं स्वामींमुळेच आहे. हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्रह्मांड स्वारीच्या 4थ्या भागात. हो, मला माहितीये की खूप उशीर झालाय या 4थ्या भागाला, त्यासाठी क्षमा असावी. पण आज मी असं मठ घेऊन आलोय जे की आहे सांताक्रूज मध्ये, एकदम छोट्याशा एका चाळीमध्ये. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, एवढ्या छोट्याशा चाळीमध्ये खूप सुंदर मठ आहे. तर उशीर न करता आपण आपल्या ब्रह्मांड स्वारीच्या 4थ्या भागाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या मठाची माहिती द्यायला आज आपल्यासोबत जुळणार आहेत या मठाचे अध्यक्ष सचिन धावडे सर. नमस्कार सचिन सर. नमस्कार. प्रथम तर तुमचं आपल्या ब्रह्मांड स्वारीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर मला आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांना जाणून घ्यायला आवडेल की या मठाचा इतिहास आणि या बरं. मठाची काहीतरी थोडक्यात माहिती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. माझे सद्गुरू शाश्वत सद्गुरू श्री श्री गावडे काका महाराज यांना नतमस्तक होऊन आज दत्त जयंतीचे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतोय. मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सांगायचं म्हणजे भरपूर आहे, पण हे स्वामी मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे आणि आमचे शाश्वत सद्गुरू श्री गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून हा आपला जो आज स्वामी समर्थांचा मठ पटेलनगर इथे 2024 मध्ये त्याची स्थापना झाली. त्याच्या अगोदर 1 वर्ष इथे फक्त उपासना चालू होती आणि सद्गुरूंनी कुडाळ माडेच्या वाडी इथे त्यांचं अध्यात्मक चालू केलं आणि त्यांच्याकडे अनेक भक्त मुंबईतले तिथेपर्यंत पोहोचत होते. पण त्यांनी एक संकल्पना मांडली की मुंबईत पण कुठेतरी असे केंद्र चालू केली. त्याप्रमाणे प्रथम त्यांचं केंद्र घाटकोपर इथं चालू झालं, त्यानंतर दिवा झालं आणि त्यानंतर शांताक्रूज झालं 2010 साली. हे शांताक्रूज उपासना केंद्र म्हणे आम्ही आत्तापर्यंत 24 पर्यंत चालवत होतो. अनेक भाविक भक्त आरती उपासनेला सहभागी व्हायचे. दर गुरुवारी संध्याकाळी 7 ते 7:30 उपासना आणि 7:30 ते 8:30 महाआरती होत होती. त्यामध्ये बरेच भाविक भक्त उपासनेमध्ये सहभागी असायचे. बऱ्याच लोकांना अनुभव चांगले येत होते. त्यामुळे ते सातत्याने आणि सद्गुरू गावडे काका महाराजांचं प्रत्येक महिन्यामध्ये त्यांचं दर्शन सोहळा असायचा, दर्शनामध्ये यायचं. त्याने एक संकल्पना मांडलेली की पार्ला आणि दादर ह्या मध्ये एक मठ उभारावा. असं त्याने 2007 साली जेव्हा इथे 2008 साली जेव्हा इथे मुंबईमध्ये आलेले तेव्हा त्याने बोलून गेले आम्हाला सेवेकरांना की तुम्ही कुठेतरी प्रयत्न करा की स्वामींचा मठ उभारावा आणि तिथे अनेक भक्तांना त्याचा कुठेतरी लाभ व्हावा. ह्याप्रमाणे त्यांची संकल्पना त्यांनी शाश्वत सद्गुरूने संकल्पनेतून हा खरोखरच एक आनंददायक आणि दिव्य असा 2024 साली मठ झाला. एक स्वामी भक्त, एक भक्ती आहे, त्याने आपली जागा त्याने ह्या स्वामी मठासाठी अर्पण केली आणि त्याच्या अर्पणेमधून त्यांनी एक संकल्पना मांडली की माझी कुठेतरी जी काही संपत्ती आहे ती कुठेतरी अध्यात्मामध्ये लागावी. म्हणजे त्याने फक्त आपल्याला जागा दिली आणि सर्व ह्या शांताक्रूज केंद्रातल्या सर्व स्वामी भक्तांच्या माध्यमातून हा छानपैकी 2024 साली मठ स्थापना झाली. सद्गुरू श्री गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून हा मठ उभारलेला आहे आणि त्याने स्वामींचा, त्यांचा सद्गुरू गावडे काका महाराजांचा आणि साटम महाराजांचा त्याने प्रतिमा अशी स्थापन केली. अक्षय तृतीया होती आणि अक्षय तृतीया दिवशी ही
आपल्या सांताक्रूज मठाची स्थापना झाली. खरोखर त्या दिवसापर्यंत आजपर्यंत 2 वर्षात बरेच अनुभव आहे. जो भाविक त्या मठामध्ये जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याला कुठेतरी काहीतरी चांगलं मिळते, चांगलं बोलतात की बरोबर आल्यानंतर आम्हाला एक पॉझिटिव्ह. आणि आमची सद्गुरू भक्त सेवान्यास सद्गुरू गावडे काका महाराज एक संस्थापक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 2 संस्था आम्ही कार्य करत आहोत. एक सामाजिक संस्था आणि आध्यात्मिक संस्था. आध्यात्मिक संस्थेमध्ये अन्नदान, गोदान हे असे उपक्रम साजरे केले जातात आणि त्यानंतर सामाजिक संस्थेमधून लोकांना निराधारांना आधार, जे जे TB प्रश्न आहेत ते क्षयरोग आले त्यांना दर महिन्याचं अन्नदान त्यांना दिलं जातं, किट वाटलं जातं. त्या सद्गुरू गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून ते किट वाटलं जातं. महिन्याला त्यांना जे काय असतं प्रोटीन, जे धान्य प्रोटीन असतं त्या प्रोटीन त्यांच्यापर्यंत दिलं जातं. असे अनेक उपक्रम आम्ही तिथे माढेच्यावाडीत तिथे ग्रुपना इथे मठामध्ये पण आम्हाला जी काही सेवा करता येईल ती आम्ही करतो. दरवर्षी आम्ही अक्कलकोटला दरवर्षी आमचं मार्गशीर्ष महिन्यात जाणं असतं. 2010 पासून अद्यापपर्यंत आमची ती सेवा चालू आहे. 5-5 बसेस घेऊन जातो. खरोखर एक आनंद वाटतो. सगळ्या सेवेकरांना भाविकांना घेऊन जाण्याची जी एक ऊर्जा निर्माण होते ते स्वामीच देतात. आपण कोण निमित्त आहोत. सद्गुरू गावडे काका महाराजांचा अगाध लीला आहे. कारण त्याने एकदा संकल्प मांडला की मग आम्ही थांबत नाही. मग त्याने सांगितलं इथे व्हायलाच पाहिजे आणि आज आमची 18 केंद्र झालेली आहेत आणि गोव्यामध्ये बेतीम इथे त्यांच्या संकल्पने असा एक छान असा मठ पण तिथे स्थापित आहे. माढेच्यावाडीत पण छान त्यांच्या 85 दिवसामध्ये तो मठ एक जांभळा दबळ्याचा एक उभा केलेला आहे. खरोखरच एक आनंद वातावरण त्यांच्या कृपेने त्यांच्या शाश्वत सद्गुरूंच्या माध्यमातून मिळतो. येणाऱ्या भाविकांना परत खूप इथे दर रविवारी सकाळी 9 ते 10 10:30 पर्यंत उपासना चालते. 10:30 ते 11 बाल उपासना होते. रोज सकाळी ब्राह्मणाच्या असते विधिवत पूजा केली जाते. सकाळी 7:30ला आरती असते. संध्याकाळी 7ला आरती असते. दर मंगळवारी महिला वर्गांकरिता एक छान उपासना असते. दर शनिवारी संध्याकाळी 5 ते 6 पर्यंत 1-1.5 तास उपासना असते. ती पण सद्गुरू गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतूनच जी उपासना दिली आहे, जे त्याला फलित होईल अशीच त्याने दिलेली आहे. सद्गुरू वचन म्हणून एक आमचं त्यांनी एक पुस्तक आम्हाला दिलं आहे वाचण्यासाठी. खरोखरच लाभदायक आहे. आमच्या सद्गुरू गावडे काका महाराजांची खूप अगाध लीला आहे. साक्षात आम्हाला त्यांना जर बघितलं तर आम्हाला स्वामी रूपात ते आम्हाला दिसतात आणि जे सांगताल ते आम्ही ते आमच्याकडनं करून घेतात. आम्ही निमित्त आहोत. हा पण त्याने आमच्यावर एक जबाबदारी दिलेली आणि एक सुंदर असा मठ हा सांताक्रूज इथे उभारलेला आहे. स्लम एरिया आहे. अनेक भाविक भक्तांना खूप त्याचा लाभ होतोय आणि येणाऱ्या भाविक भक्तांनी असाच ह्या दत्त जयंतीनिमित्त आज सकाळपासून 4 दिवस कार्यक्रम चालू आहे. सोमवारपासून आम्ही कार्यक्रम दर दिवशी दत्तनारायणची महापूजा आयोजित केलेली होती. आज सत्यदत्त पूजा आहे. खरोखरच एक आनंद हा तुम्ही आलात त्याबद्दल आपण या स्वामी समर्थ मठ सांताक्रूज तर्फे मनापासून आभार मानतोय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा एखादा अनुभव. आपण संकटामध्ये असतो बरोबर. तर असं एक स्वामींनी तुम्हाला दिला एक गोड अनुभव. तसं सांगायला गेलं तर मी प्रत्येक क्षणाला त्यांनी मला वाचवलेलं आहे. क्षणाला. कारण मी ज्यावेळी माझं लग्न काहीतरी 2004 साली झालं आणि मी पहिला दादर मठात जात होतो. लोखंडवाल्यामध्ये मठात जी तिकडे जॉबला असल्यामुळे दर गुरुवारी न चुकता मी तिथे जायचो. 5 मिनिटं उपासना करायचो आणि एका भक्ताने मला सांगितलं की घाटकोपर इथे गावडे काका महाराज आहेत तिथे त्यांची भक्ती मार्ग चालतो. पण प्रत्यक्षात मला योग येत नव्हता. त्यानंतर बरेच 2006 साली ज्यावेळी माझं घाटकोपर इथे जाणं झालं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझं त्याच दिवशीपासून एक नवीन ऊर्जा मिळाली जीवनात. आणि ज्यावेळी सद्गुरू माझ्या जीवनात आले आणि माझं जीवन, कारण त्या जीवनात जगत असताना आजपर्यंत माझ्यावर बरेच संकट आले. मी अशा संकटामधून तारलो गेलो कारण त्यानेच मारलं तारलं. आत्ता लेटेस्ट गुरुपौर्णिमेच्या अगोदर माझा खूप मोठा बाईक ॲक्सिडेंट झालेलं. ॲक्च्युली या हायवेलाच झालेलं. कोणाला माहीत पण नव्हतं की मला गाडीवाल्याने 4 व्हीलरनं पुढं उडवून दिलेलं. पण माझ्या सद्गुरूने एका हातावर तळ हातावर घेऊन मला उभं केलं. ती त्यांची लीला आहे. असं ATMचं स्लॅब असतं, जे ATM आहे आणि मोठं स्लॅब पडलेलं. लोकांना वाटलं मी स्लॅबच्या खालीच गेलो पण मी कधी पार झालो. हे मला वाचवणारे स्वामी आहेत, माझे सद्गुरू आहे. मला खूप अनुभव आहे. प्रत्येक क्षणाला माझे सद्गुरू गावडे आणि मला खरंच आहे ज्यावेळी मला वाटतात की मला सद्गुरूंशी बोलावं त्यावेळी त्यांचं खरोखरच मला त्यांचा फोन येतो आणि माझं जे मनातलं दुःख आहे, मनाचं जे प्रेम आहे ते आता कालच वाटलेलं की आज एवढा कार्यक्रम आहे पण रात्री त्यांनी फोन केला की उद्या कार्यक्रम काय आहे. हे प्रेम असंच राहू दे आणि असं सर्व भक्तांवर राहू दे हीच माझी. आणि खूप अनुभव आहे. अनुभव सांगण्यासारखे भरपूर आहे कारण स्वामी मार्ग
म्हणाला तर हा अध्यात्म बरोबर. खूप, आणि अध्यात्म कळणं पण खूप कठीण आहे, तेवढंच अध्यात्म सोपं नाहीये. ते तर आहे. पण भक्ती आणि स्वामी हे तारणारे म्हणजे स्वामीत आहे, सद्गुरू गावडे काका महाराजच आहेत. खरंच लिहिलं आहे. एक आनंददायी वातावरण जर जगत असताना आणि कारण येणारा काळ हा खूप भयानक आहे, पण आज ह्या कलियुगामध्ये जर तारणारे कोण असतील तर ते स्वामी आहेत. आणि शाश्वत स्वामी रूपात सद्गुरू गावडे काका महाराज आम्हाला भेटलेले आहेत. खूप अनुभव आहे, सांगायला भरपूर वेळ लागेल, पण खरोखरच कारण त्याने मला वाचवलेलं आहे, क्षणाक्षणाला त्यांनी मला तारलेलं आहे. स्वामी आहेत, आमच्या हातून जी काही वेडीवाकडी सेवा करून घेतात याच आम्हाला आनंद आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या विभागातल्या आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांना एक मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही काय मेसेज द्याल? कसं आहे, इथे हा स्लम एरिया आहे, आतमध्ये आहे. त्यानंतर प्रत्येक भाविक भक्तांना एक विनंती आहे की ह्या स्वामी मठात या, स्वामींचं दर्शन घ्या. खरोखरच तुम्हाला ज्यावेळी तुम्ही स्वामी मठामध्ये पाय जेव्हा टाकतो आपण, आगमन करतो, त्यावेळी तुम्हाला वाटतं की खरोखरच स्वामी आहेत आणि आहेत, कारण आम्ही अनुभवतो. बरोबर. म्हणजे एक चांगला अनुभव ह्या मठामध्ये आहे. प्रत्येक भावी भक्तांना मी एक दत्त जयंतीचं थोडंसं हे सांगतोय की प्रत्येकाने ह्या स्वामी मठात अवश्य या, अवश्य लाभ घ्या. दर दिवशी उपासना असते, दर दिवशी आरती असतात. आता आमचा 1 महिना म्हणजे 3 नोव्हेंबर पासून ते 3 डिसेंबर पर्यंत आम्ही 9 लाखाचा जप ठेवला होता. आणि सद्गुरूंनी आणि स्वामींच्या कृपेने तो सगळ्या भाविक भक्तांच्या माध्यमातून 10 लाख जप स्वामींच्या चरणी अर्पण केला. रोज प्रत्येक जण आपल्या परीने 1 माळ 3 माळ असा करता करता कालपर्यंत 10,96,000 जप चालू. ही दत्त जयंती पुरवणी होती, अनुष्ठान होतं, हे करून घेणारे तेच आहे. पण प्रत्येकाला मी स्वामी भक्तांना विनंती करतो, अवश्य या, अवश्य भेट द्या स्वामी भक्तांना. असे अनेक मठ आहेत, सगळे एकच आहे, तत्व एकच आहे, भक्ती एकच आहे, रूप वेगळं काही नाही आहे. फक्त आपण आमची दृष्टी असते हा वेगळा, हा पण काही नाही, सगळं एकच आहे. जिथे तिथे जाते तिथे तिथे स्वामी आहेत. हीच भक्ती घेऊन जायचं आहे. श्री स्वामी. नमस्कार, मी गीता विजय देवाडिगा. मी 2 वर्ष अगोदर कॅन्सर पीडित होती. आता मी ठीक आहे, पण मठात यायला मला पायरी पण चढायला व्हायचं नाही. पण आज स्वामी आईंनी मला मठात वरती जाऊन महाप्रसाद खाऊन येऊन बसून आपलं सगळं करू शकते तसं केलं आहे. आणि मला खूप अनुभव झाला आहे त्यांच्या मठात येऊन. खूप चांगलं वाटते, म्हणून मी त्यांचं स्वामी आईंचा धन्यवाद करते. तुमचा एक अनुभव मला सांगाल की आता तुम्ही म्हटलात की तुम्ही कॅन्सर पेशंट होती, तर तुम्ही कॅन्सरमध्ये असताना खूप मोठा आजार आहे आपल्या इथे, बरोबर. त्याच्यातून खूप क्वचितच लोक बाहेर पडतात. बरोबर. तर तुमचा त्या जेव्हा कॅन्सर तुम्हाला होता तेव्हा तुम्ही भीतीमध्ये असाल, तर खूप तेव्हाचा भीतीमध्ये होते. काय अनुभव आहे? तुम्ही स्वामी जप करायचा किंवा? मी जप नाही करायची, जप मी फक्त वैष्णोदेवीची करायची. पण इकडे मठ चालू झाला ना इकडे, तेव्हापासून मी येते आणि खूप प्रचिती आली मला. खूप एखादी प्रचिती रोज येते मी, तुम्हाला रोज सांगायला मठात. आवडेल? अशी एक प्रचिती की तुमच्या हे बघा, आयुष्यात घडली असेल? मी बोलते ना, मी बाहेरूनच फुलं देऊन जायची, आतमध्ये पायरी चढायला पण व्हायचं नाही मला. मग मी आता वरती चढून जाऊन महाप्रसाद, मला एकदम हातपाय एकदम दुखायचे, खूप त्रास व्हायचा. हा, पहिल्या माळ्यावर जाऊन मी महाप्रसाद खाऊन येते. कमस कम 5-6 महिने झाले. नाही तर पहिला मला खालनं वरती पायरी चढायला व्हायची नाही. जे पण सेवेदारी असायचे त्यांना सांगायची फुलं चढवा. तेवढा मला अनुभव आहे ह्यांचा इकडे आल्यावर. सर्व हो, स्वामी आईंची कृपा आहे माझ्यावर, तेवढं. धन्यवाद. हो, म्हणून मी स्वामी आईंची धन्यवाद करते. नमस्कार. माझं नाव सोनाली सुनील शिंदे. मी या समोरच्या घरात राहायची, 6 वर्ष राहिली या घरात. जेव्हा आमचा हा मठ बांधला इथे, त्यानंतर मी या मठात यायला लागली. पण मी जो 2 वर्षामध्ये अनुभव घेतला काकांकडून स्वामी मठात येऊन, म्हणजे जिथे डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे आज आम्ही यशस्वी आहोत. म्हणजे माझ्या सासूला युरिनची पिशवी लागलेली, पण सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं आता निघणार नाही. पण आता जस्ट 1-1.5 महिना झाला की जिथे डॉक्टरांनी सांगितलं नाही तिथे आता पूर्ण निघाली. आणि त्यांनी मला हे पण सांगितलेलं की तुम्हाला हे युरिन वगैरे करावं, पण मी फक्त 8 दिवस केलं. पण स्वामी कृपांमुळे आता ते स्वतः युरिन वगैरे करतात. महत्वाचं. दुसरी गोष्ट, ह्या मठात मी यायला लागल्यापासून माझ्यावर आलेलं मोठं संकट मठाने, स्वामी सद्गुरूंनी, काकाने, आमच्या गावडे काकाने मला खूप साथ दिली. मला त्यांनी सांगितलं की तुमच्यावर जेवढे संकट आले तेवढे जाणार, पण तू चांगल्या मार्गात आलीस. मी म्हटलं हो. बरोबर. मला इतका अनुभव आला, म्हणजे त्यामुळे माझे जे मला वाटायचं की मला आता काही जगण्याचा अर्थ नाहीये, पण जिथे मी यायला लागली इथे, तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की आता आपण काहीतरी करायला लागलं.
म्हणजे करायला पाहिजे, जगलं पाहिजे, काहीतरी आनंद मिळवला पाहिजे. बरोबर. म्हणजे मी इथे यायला लागल्यापासून खूप खुश आहे. खूप पॉझिटिव्ह एनर्जी हा, मिळाली तुम्हाला या मिळाली मठापासून. आणि म्हणजे जेव्हा पण इथे काही असतं, आरती उपासना, तेव्हा असं वाटतं की आपण प्रत्यक्षात तिथे हजर पाहिजे. म्हणजे घरचं आपण नंतर करू, बरोबर. पण आपण पहिलं तिथे पोहोचलं पाहिजे. पण ज्या रूपामध्ये आपल्याला काका आपल्याला म्हणजे एनर्जी देतात, ताकद देतात, त्या रूपामध्ये येऊन आपण करतोच. म्हणजे तेव्हा आपण मागे नाही. बरोबर. म्हणजे बरंच काही म्हणजे सांगू शकत नाही इतकं त्याने इतके आपल्याला दिलं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आम्ही आजगावकर उभं इथं. आम्ही प्रदीप लव आजगावकर, माझी धर्मपत्नी प्रगती प्रदीप आजगावकर. आम्ही तसे दोघेही आम्ही आध्यात्मिकच होतो. पण असं आपसूक आम्हाला असं वाटायचं की श्री स्वामी समर्थ, कधी येता जाता गाडीच्या पाठीवर लिहिलं असायचं श्री स्वामी समर्थ. ते असे आम्हाला सवय लागली आणि असं आपसुकच असं अंगवणी पडलं की येता जाता श्री स्वामी समर्थ श्री. पण आम्हाला याचं कुठे मठ कुठे आहे असं आम्हाला माहिती नव्हतं. आणि इथे तर मठ नव्हता सांताक्रूजला, असला तर दादरला होता, एक गिरगावला आणि विलेपार्ले. तर आम्ही येता जाता की त्यापासून नमस्कार करायचो. पण नंतर आम्हाला असं वाटायचं की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचो. आणि एक साधारण 2010-11च्या दरम्यान एक स्वामी समर्थांची एक आरती उपासना चालते असं आम्हाला एका त्रयस्थ व्यक्तीने सांगितलं. हे आमच्या ध्यानीमनेही नव्हतं, पण एक स्वामींची किमया म्हणा किंवा अशी आम्हाला एक ओढ लागली होती, स्वामींची कृपा म्हणा. त्यामुळे काय त्रयस्थ व्यक्तीने सांगितलं की इथे स्वामींची आरती होते, उपासना होते, तुम्ही जा वेळ असेल तर संध्याकाळचा वेळ असायचा तर 1 तास आम्ही जाऊन तिथे आरती उपासना करायचो. ही उपासना करता करता आम्हाला कधी स्वामीमय झालो आम्हाला समजलं नाही. आणि ती स्वामींची अशा भक्ती करता करता आम्हाला असे चांगले गोड अनुभव आले. असं असतं जेव्हा आपल्या पायावर दगड पडतो तेव्हाच आम्ही देवाचं आठवण करतो किंवा देवाचं नाव घेतो. पण असं आम्हाला असं वाटलं की त्याला आम्हाला काही समस्या आहेत, म्हणा समस्या सगळ्यांच आहेत, पण असं आपल्याला वाटतं आपला कोणातरी आधार पाहिजे, एक ऊर्जा पाहिजे, कोणतरी असा एक व्यक्ती आम्हाला पाहिजे की आम्हाला कोण आधार देईल, धीर देईल अशा प्रसंगाच्या वेळी. तर आम्हाला वेळोवेळी जेव्हा आम्ही स्वामींचं नाव घेतो, स्वामींची भक्ती करतो, तेवढे आम्हाला स्वामी आमच्याशी अगदी निगडीत होतात, आमच्याशी हितगुज करतात, आम्हाला कोणतरी असा मार्ग देतात आणि स्वामींच्याच माध्यमातून आमचे सगळे प्रश्न, आमच्या समस्या म्हणा त्यांचं निवारण होतं आहे. आणि असं करता करता 2010-11 पासून आम्ही स्वामीमय झालो, स्वामींच्या भक्ती करतो आणि येता जाता श्री स्वामी समर्थ हा आमचा नामजप चालूच असतो. आणि आता गेली 4 वर्ष इथे स्वामींचा मठ तयार झाला. इतका आम्हाला आनंद झाला की त्याला आपल्या शेजारी आपल्या घरापासून जवळ स्वामींची आरती उपासना आम्हाला करायला वेळही मिळाला, जागाही मिळाली, मठ मिळाला. आणि त्या दिवसापासून आम्ही स्वामींची भक्ती करतो. स्वामींच्या भक्तीतून आम्हाला बरेच चांगले अनुभव आलेत. आणि महत्त्वाची गोष्ट, या मठात आल्यावर आमच्यासारखे अनेक भक्तजण येतात, तेही आपले चांगले अनुभव सांगतात की इथे आल्यावर आम्हाला एक शांतता मिळते, मनशांती मिळते. स्वामींचं नाव घेतल्यावर आम्हाला असं एक वाटतं की आम्हाला एक चांगली दैवी शक्तीचा आधार आहे. आणि हे अनुभव ऐकून आम्ही कृतकृतार्थ होतो. श्री स्वामी समर्थ. मार्ग आम्हाला रोज मिळतच असतात, परंतु माझ्या वैयक्तिक घटनेत तर मला असा एक मार्ग मिळाला, म्हणजे कोण विश्वास ठेवणार नाही असा एक अनुभव. साधारण 10 वर्षापूर्वी मी बाईक चालवत होतो, माझ्या मागे माझा एक नातेवाईक बसला होता आणि असंच किक मारली आणि स्वामींचं नाव घेतलं आणि मी देवदर्शनालाच जात होतो आणि आमचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट इतका भयानक झाला म्हणजे तुम्ही कल्पना करू शकणार नाही. गाडी इतकी जोरात आपटली त्या खड्ड्यात आणि गाडीचं स्टेअरिंग जे असं असतं ते असं झालं आणि मी इतका दूर फेकलो गेलो. माझ्या मागे बसला माझा नातेवाईक, तोही फेकला गेला. माझ्या डोक्याला लागलं, हाताला लागलं, अजूनही खूण आहे हाताची, डोक्याला मारा लागला होता. मी तिथेच निश्चित पडलो साधारण 5 मिनिटं. पण माझं योग चांगला, मी गाडी चालवताना देवाचंच नाव घेत होतो. आणि आम्ही पडल्यानंतर एक अचानक रिक्षावाला आला, त्याने मला काहीच विचारलं नाही, कारण मी तर बेशुद्धच होतो. माझ्या मागे बसला तो शुद्धीत होता आणि पूर्ण रक्त गळतं मलाही समजलं नाही. त्या रिक्षावाल्यानं आम्हाला उचललं ऑटो रिक्षामध्ये. कुठे मालवणची गावची गोष्ट, मुंबईची नाही. मी मालवणहून मी जात होतो आजगावला, शिरोडा, माझ्या कुलदेवतेला नमस्कार करायला. तर त्या रिक्षावाल्याने मी पडलेलं असताना बघून त्याने रिक्षाने आम्हाला रिक्षात बसवलं आणि तो थेट डॉक्टरकडे येऊन गेला मालवण बाजारपेठेत. आणि मी तोपर्यंत मला शुद्ध आली, बघतो माझा पूर्ण रुमाल ओला झाला होता, शर्ट ओला झाला होता रक्ताने. त्यामुळे मग मला पाणी दिलं, म्हणजे शुद्धीवर आलो. मी नाव सांगितलं हॉस्पिटलला आणि पुन्हा बाहेर येऊन त्याला पैसे देतो तर रिक्षावालाच गायब. म्हणजे त्या रिक्षाने आम्हाला पैसे विचारले नाही, नाव विचारलं नाही, काही विचारलं नाही. फक्त त्या आम्हाला दोघांनी गाडीत रिक्षात बसवलं, हॉस्पिटलला घेऊन गेलो.
तोपर्यंत मी शुद्धीवर आलो आणि माझं नाव सांगितलं तिथे रजिस्टरवर, आणि पुन्हा मागे येऊन बघतो त्याला पैसे द्यायला रिक्षावाला गायब. बरं, पुन्हा मी उपचार घेतले, म्हणजे डॉक्टरने ड्रेसिंग केलं, पुन्हा मी रिक्षा पकडली आणि जिथे गाडी होती तिथे परत गेलो. स्टेअरिंग वाकडं असं झालं होतं, म्हणजे काय ऊर्जा आहे ती बघा. हा, मी तशीच गाडी घेऊन पुन्हा मी पुरवळ्यात गेलो, माझ्या आजोळी पाठपुराळ्याला गेलो. गाडीचं स्टेअरिंग असं वाकडंच होतं. मी तिथे गेलो, झोपलो, जेवलो आणि पुन्हा संध्याकाळी तशीच गाडी घेऊन त्याला घेऊन पुन्हा साधारण ते अंतर मालवण बाजारपेठ ते परोळा साधारण 25 ते 30 किलोमीटर असेल. मी तिकडून पुन्हा तशीच गाडी स्टेअरिंग घेऊन आलो आणि ती माझ्या मावस भावाकडे त्यांची गाडी होती, ती त्याने दिली. त्याने दुसऱ्या दिवशी ती गाडी मॅकॅनिकडे घेऊन गेला. तो म्हणला ड्रायव्हर कोण? तो म्हणला माझा भाऊ. तो कुठे आहे? तो म्हणता तो गेला मुंबईला. त्याला वाटलं हा गतकला की काय. म्हणजे सांगा, म्हणजे गाडीचं स्टेअरिंग जे असं असतं ते असं गाडी म्हणजे जवळजवळ जायचं 30 किलोमीटर, यायचं 30 किलोमीटर, 60 किलोमीटर गाडी मी तशी चालवली त्या अवस्थेत. म्हणजे दैवी शक्ती असली पाहिजे नाही का. आणि ही दैवी शक्ती म्हणजे स्वामींची कृपा. म्हणजे मला मोठंसं काही इंजुरी झाली नाही, मोठंसं काही फ्रॅक्चरही झालं नाही. स्वामींनी मला अलगद वाचवलं. म्हणजे जो मोठा धोका पुढे होता तो तिथल्या तिथे टळला स्वामींच्या कृपेने आणि आम्ही सुरक्षित राहिलो. मला काही एक टाकाही पडला नाही, फक्त ते ड्रेसिंग केलं तेवढंच. मी फक्त 10 मिनिटं बेशुद्ध होतो एवढं, बाकी मला काही त्रास झाला नाही. पण तुम्ही कल्पना करा, गाडीचं स्टेअरिंग असं असतं ते तरी कशी गाडी करत मी पुन्हा 60 किलोमीटर गाडी पुन्हा जागेवर आणून दिली सही सलामत. ही स्वामींची मोठी कृपा. हा माझ्याच बाबतीत घडलेला जवळ साधारण 12-13 वर्षापूर्वीची ही घटना. हा माझा एक मोठा अनुभव. असे बरेच अनुभव मला आले, पण ही मोठी घटना मी कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. श्री स्वामी समर्थ. आणि मेन म्हणजे काय, आमचं जेव्हा मठाचं बांधकाम चालू होतं तेव्हा आम्हाला ह्या स्वामींच्या आणि सद्गुरूंच्या ज्या फ्रेम होत्या त्यांना ना जागा नव्हती इथे. म्हणजे आता ठेवायच्या कुठे, या जोपर्यंत बांधकाम पूर्ण होतं तोपर्यंत ठेवायचं. आणि सगळे सेवे केले ना, आम्हाला एकत्र केलं की कुणाकडे ठेवूया आपण हे स्वामींची मूर्ती. काय असेल काय माहित नाही, स्वामींची काय इच्छा असेल माहिती नाही. आणि सगळ्यांनी एकच मताने सांगितलं की आजगावकरांच्या घरी आपण स्वामींना तोपर्यंत ठेव. आणि हा माझा एवढा मला आनंद झाला हे ऐकून ना. आणि जोपर्यंत बांधकाम चालू होतं आमचं 2 महिने, तोपर्यंत स्वामी माझ्या घरामध्ये होते. आणि तो मला इतका आनंद झाला होता ना, म्हणजे मी जी उपासना करते, आरती करते, त्याचं मला फळ मिळालं सारखंच झालं. आणि परवाच तर 1 महिन्यापूर्वी तर माझा मुलगा, आम्ही जत्रेला गावी गेलो होतो आणि येतानाच ना गाडीमध्ये त्याला भयंकर ताप आलेला आणि घरी आल्यावरती त्याला प्रचंड ताप आल्यावर आम्ही जेव्हा डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्याच्या प्लेटलेट्स सगळ्या उतरलेल्या होत्या, पूर्ण कमी झालेल्या होत्या प्लेटलेट्स. पण माझी ना उपासना चालूच होती, मला कसली चिंता नाही, भीती नाही. प्लेट जरी कमी झाली, हा स्वामी आहेत पाठीशी असं वाटत. तो तिकडे त्याला औषध देऊन मी इकडे उपासना करत होते आणि माझ्या मनामध्ये जराही चिंता नव्हती. तो जरी त्याच्या प्लेटलेट्स कमी होत्या. डॉक्टर बोलले की आता त्याला पुन्हा डॉक्टरकडे गेली, पुन्हा डॉक्टर बोलले कमीच झालेल्या, अजून कमी झाल्या. त्या बोलले आता त्याला ऍडमिट करण्याशिवाय पर्याय नाहीये, त्याला तुम्हाला चढवाव्या लागतील प्लेटलेट्स. आणि असं करताना हे मला सांगण्यासाठी घरी येत होते की आता ह्याला आपल्याला ऍडमिट करायचं मुलाला. तेव्हा ना तिथे एक पपयाचं झाड होतं की ते त्याचा रस घेऊन आपल्या प्लेटलेट्स वाढतात. आणि तिथे काय माहितीये, एक मनुष्य त्या झाडाखाली बसलेला होता. हा, आणि जेव्हा तो बसलेला ना, जेव्हा ह्यानी ते पान तोडण्यासाठी त्याच्याकडे परवानगी मागली, तर ते काय म्हणाले की तू निश्चिंतपणे हे काहीच तू डॉक्टरकडे जाऊ नकोस, निश्चितपणे हे पानाचा तू रस दे त्याला, बघ त्याच्या प्लेटलेट सकाळ दुपार म्हणजे संध्याकाळपर्यंत किती त्याला फरक पडतो, ते किती वाढतील ते. त्या माणसाने तो माणूस ना मुसलमान होता मेन म्हणजे. हा, आणि जेव्हा घरी आलो तेव्हा ना आम्ही काय केलं, त्याला तो पटकन रस दिला. जो मुलगा अगदी म्हणजे अशक्त झाला होता, हा पूर्ण त्याचं गळला होता ना, तो संध्याकाळपर्यंत एकदम तरतरीत झाला होता. तोपर्यंत मी इकडेच होते, मी मठातच होते, मी उपासनालाच होते. हा, आणि त्या कमी प्लेट असून सुद्धा दुसऱ्या दिवशी तो कामावर होता. म्हणजे ही ऊर्जा त्याला आली कुठून मला माहित नाही, कुठून आली ती. हा, ऍडमिट व्हायचंच आहे. आणि तो जेवण पण बदलव. आणि काय माहिती, मी तर उपासना करत होती, मला काय टेन्शन, मला वाटायचं स्वामी आहेत, त्याच्या पाठीशी स्वामी आहेत. आणि दुसऱ्या दिवसापासून त्याला ऑटोमॅटिक म्हणजे तो ना डॉक्टरकडे ते गेलीच नाही मी परत, तो ऑटोमॅटिक कव्हर होतच गेला. आणि त्याने सुट्टीच घेतली नाही त्याने. आणि मला उपासनेचं फळ मिळालं. खरोखर मला म्हणजे हा माझा खरोखर आत्ता गेल्या महिन्याचा अनुभव मोठा. म्हणून मी स्वामींना इतकी मानते ना, मी म्हणते सगळ्यांनी ह्या सेवेमध्ये यावं आणि सेवेकरी व्हावं. आपला हा दिलेला वेळ स्वामी कधीच वाया घालवत नाहीत. तर मी म्हणते तुम्ही ह्या मार्गात या आणि ह्याचा अनुभव घ्या. मी 2012 पासून ह्या मठामध्ये येतो, तर मला भरपूर काही अनुभव आहेत. माझा लेटेस्ट अनुभव आहे म्हणजे 3 महिन्यापूर्वी
माझ्या मुलाला चुकून शॉक लागला. म्हणजे आम्ही लग्नाला गेलो होतो. लग्नाला गेल्यानंतर संध्याकाळची वेळ होती. तर आम्ही आमच्या नॉर्मल आम्ही बसलेलो फॅमिली आणि माझा मोठ्या भावाची मुलगी आणि माझा मुलगा 7 वर्षाचा मुलगा आहे आणि ती 12 वर्षाची आहे. ते खेळत होते. ते खेळता खेळता ते हॉलच्या पाठीमागे गेले आणि चुकून पावसाची वेळ होती तेव्हा पाऊस पडत होता थोडं. तर त्या खिडकीला त्यांनी हात लावलं. लपाछुपी खेळताना त्या खिडकीला त्यांनी हात लावलं आणि शॉक लागला. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे ते हॉल AC हॉल होता आणि ती खिडकी बंद होती ना पहिली. तर 2 मिनिटापूर्वी ती खिडकी ओपन केली होती. त्या स्वामींचा कृपा आशीर्वाद आणि सद्गुरूंचा आशीर्वाद त्यामुळे त्यांनी खिडकी ओपन केली आणि ते हात लावायला गेले आणि खिडकी ओपन करून तो बघायला आला. एक माणूस होता एक तुमच्या म्हणजे रिलेटिव्हमध्ये, तो बघायला गेला. त्यांना शॉक लागला, हे ओरडले लगेच आणि त्यांनी लगेच बघितलं. त्याच म्हणजे ती सिच्युएशन असं झालं. त्यांची कृपा औषध एवढं आहे की त्यांनी त्या 2 मिनिटांमध्ये त्यांनी बघितलं आणि हे ओरडा चालू केलं. ओरडा चालू केल्या हॉलमध्ये सांगितलं, लगेच जोरात ओरडायला लागले त्यांनी किंवा बंद करा, लाईट बंद करा. म्हणजे आम्हाला असं वाटलं की काय झालं. मग त्यांनी लगेच ती लाईट बंद केली आणि लाईट बंद केल्यानंतर त्याचं म्हणजे शॉक लागायचं बंद झालं आणि ते लोक या साईडला आले आणि आम्हाला माहीतच नाही की हे असं झालं. म्हणजे एवढं कृपा आशीर्वाद असं आहे ना की 2012 ते आत्ता 2025 पर्यंत मी ह्याच्या मठामध्ये येतो. तर मला असं कधी जाणवलंच नाही कोणती म्हणजे संकट आलं आणि असं झालं. त्याच्या आधीच ते आम्हाला बाहेर काढतात. म्हणजे एवढा चांगला अनुभव आहे ना, डोळ्यामध्ये पाणी येतं कधी की असं स्वामींची एवढी कृपा आहे, सद्गुरूंची एवढी कृपा आहे. त्यांनी आम्हाला जे सांगितलं ना की तुम्ही ही उपासना फक्त करा. आम्ही आता उपासना करतोय. त्या मठामध्ये एकदा श्रद्धेने येतो. माझ्या आईवडिलांची कृपा आशीर्वाद एवढं आहे की त्यांनी आम्हाला इथे म्हणजे आम्हाला भेटलं. संकट भरपूर आली. म्हणजे मी पण काहीतरी माझं संकट आलं तेव्हा इथे आलो. पण आता असं वाटत नाही की म्हणजे समोरच्याला बघितलं ना की असं वाटतं आपण कितीतरी सुखी आहोत. त्यांची दुःख बघून आमचं असं काहीच नाही. आमच्या सद्गुरूंनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला दुसऱ्यांना हेल्प करा, त्यांना पण ह्याच्यामध्ये सेवेला घेऊन आम्ही ते चालू करतो. भरपूर काय म्हणजे एवढे अनुभव आहेत ना, म्हणजे पायाला म्हणजे आम्हाला अनुभव आहे. सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं की हे काम करा. ते करताना पण कधी काम होते ते आम्हाला कळतच नाही. कोणतीही गोष्ट असून दे एवढी कृपा गोष्ट विचारू नका. असं फार चांगला अनुभव आहे आणि ह्यांनी हा अनुभव सर्वांनी घ्यावा. एक संदेश तुम्हाला स्वामी भक्तांना द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल? एवढंच आहे. सद्गुरूंनी आमचं सांगितलं की दुसऱ्यांना हेल्प करा. जेवढं हेल्प कराल तेवढं तुम्हाला तुम्ही द्या. जसं वागाल तसं तुम्हाला भेटणार. मग आम्ही असाच विचार करतो नेहमी की सर्वांना हेल्प करावं, सर्वांना काय म्हणजे हे करावं, बस तेवढंच. म्हणजे सर्वांनी चांगलं वागा. तुम्ही चांगला वागला तर तुम्हाला पण समोरचे चांगलं वागा. भले काही असून द्या. तुमची जी हे आहे ती चांगली पाहिजे. नियत ही आपली चांगली पाहिजे, स्वच्छ हवी, बस. श्री स्वामी समर्थ. माझं नाव एकता सुनील शिंदे. 2019 साली म्हणजे माझ्या लाईफमध्ये असं ब्लॅक मॅजिक, भूत प्रेत तशा गोष्टी घडल्या होत्या. पण ते मला असं काही माहिती नव्हतं. लाईफमध्ये खूप असं नेगेटिव्हिटी सगळं म्हणजे काहीच चांगलं होत नव्हतं. माझं करिअर, कॉलेज हे सगळं काही नाही, पूर्ण नेगेटिव्हिटी होती. 2022 पासून मी या मठात यायला लागली आहे. त्याच्यानंतर मला उपासनेला वगैरे मी जायची. त्याच्यानंतर माझे थोडे मार्ग तिथून सॉर्ट आउट जायला लागले. म्हणजे नंतर पप्पांनी बाहेर चौकशी केली, सगळं कळायला लागलं की नाही इथे चुकतंय. सो स्वामींची कृपा असल्यामुळे त्या गोष्टी नंतर मला त्रास देत नव्हत्या. 2024 साली म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे दिवाळीच्या धनत्रयोदशीला मी मठात एकदा आरतीला आली होती. त्यावेळी मला असा अनुभव आला होता की तेव्हा ऑलमोस्ट माझे प्रॉब्लेम सगळे संपले होते. तर त्यावेळी मला असा अनुभव आलेला की आरती चालू आहे आणि आरती चालूच्या टायमाला आपण कसं आपल्या आईला हक करून रडतो सगळे प्रॉब्लेम संपल्यानंतर, तसं मला फील झालं मठामध्ये की कोणतरी मला जवळ घेतले बाळासारखं आणि मी खूप जोरजोरात रडत होती. इतक्या जोरजोरात रडत होती की मी माझ्या आईसमोर किंवा कोणासमोर तरी ते व्यक्त करत होती. मग नंतरला मी ते मठात खूप रडल्यानंतर मी विचारलं, म्हणजे असं चौकशी केली की काय आहे. त्यावेळी मला कळलं की नाही, प्रत्यक्षात स्वामी येऊन तुला प्रचिती देऊन झाले की आता तुझे सगळे मार्ग सॉर्ट आउट झालेले, म्हणजे सगळे प्रॉब्लेम संपलेले. सो आता जे काही चांगलं चालू आहे ते स्वामींमुळेच चालू आहे आणि जे काही म्हणजे आता घडतंय ते सगळं स्वामींमुळेच आहे. ते म्हणजे अनुभव असा की मी जेव्हा काकांसमोर बसले ना, त्यांनी मला बरेच वेळा सांगितलंय की तुझे मित्र बरोबर नाही आहेत किंवा तू त्यांच्यासोबत जाऊ नकोस करून. त्यांनी बरेच वेळा सांगितलंय की आताची मुलं माहिती असेल खूप किती हाय लेवलची असतात. तसेच माझे 4-5 मित्र होते, त्यांनी 2-3दा मला वॉर्न केलं की जाऊ नको. आणि मग नंतर मी पण त्यांची संगत सोडली. त्याच्यानंतर मला कळालं की हा ते बाबा जरा वेगळेच मुलं आहेत, जरा खूपच बरं नव्हते ते.
मग तो पण एक अनुभव आहे की काकांनी आधीच त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं की तू लांब होते इकडनं. आता पुढे तुला धोका आहे हा त्यांच्यापासून. हो, आणि ते त्यांचं करिअर गायडन्स पण खूप भेटला आम्हाला की त्यांनी 12वी मध्ये परत 10th मध्ये त्यांनी त्यांचं एक शिबिर होतं ते दर वर्षाला करतात मुलांचं. सो त्यांनी आम्हाला सांगितलेलं की कसा अभ्यास करायचा, किती करायचा, कुठल्या पद्धतीने करायचा, ते सगळं त्यांनी काकांनी सांगितलं, गावडे काकांनी आम्हाला. तर मित्रांनो, या मठाचा इतिहास आणि स्वामी भक्तांचे अनुभव तुम्ही ऐकलेच असाल. तर तुमचे सुद्धा असे अनुभव असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या ओळखीत स्वामी मठ असतील तर मला इंस्टाग्राम आणि फेसबुकला DM करायला विसरू नका. भेटूयात ब्रह्मांड स्वारीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.